सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अरुण महाराज भावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत आता स्कंद चौथा अध्याय तिसरा सुरू आहे। यथाशक्ती चिंतन आपण करतो, आपल्याला तेवढा अधिकार नाही, पण वेडे वाकुडे गाईन परी तुझा म्हणवीन ही त्याच्या मागची भावना आहे। आज एकादशी आहे। 23 तारीख आहे। श्री गणेशाय नमः। ध्रुवचरित्र सुरू आहे। त्यानंतर ध्रुवचरित्रामधला भाग आलेला आहे पृथ्वीराजाचा। ध्रुवाने आपल्या मुलाला गादीवर बसवलं, त्याला मुलगा झालेला आहे आणि त्या वेन राजाच्या वेन दुष्ट होता, तर त्याचं देहाचं मंथन करून त्याच्या बाहूतनं पृथ्वीराजा निर्माण झालेला आहे। ऐकोने पृथ्वीचे भाषण पृथ्वी नेदी औषधी धान्य सर्व बीजे टाकिली ग्रासोना प्रजा गेल्या पृथुस शरण संतप्त झाला भूवरती। ओवी क्रमांक 26। पृथ्वीने काय केलं, औषधी गिळून घेतले। म्हणजे प्रत्येक वनस्पतीमध्ये औषध आहे। ज्याप्रमाणे एकही अक्षर असं नाही की ज्याला मंत्राचं सामर्थ्य आहे, म्हणजे प्रत्येक अक्षराला मंत्राचं सामर्थ्य आहे, तसं प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काहीतरी औषधी गुणधर्म आहेत। आता पृथ्वीने धान्य द्यायचं बंद केलं। काय म्हटलं पहा, पृथ्वी नेदी औषधी धान्य सर्व बीजे टाकली ग्रासोना। त्या पृथ्वीने सगळी बीजच गिळंकृत केली, धान्य उगवेना। प्रजा पृथ्वीराजाला शरण गेल्या। हाती घेऊन धनुष्यबाण संतप्त झाला भूवरती। मग तो पृथ्वीराजा संतप्त झाला। कुणावरती? भूवरती, या पृथ्वीवरती तो संतप्त झाला। त्याने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं। हाती घेऊन धनुष्यबाण पृथ्वीवरी दोखताची जाण। पृथ्वी मानवी देह घेऊन प्रगट होणे करिस्तुती। हातामध्ये धनुष्यबाण घेतलं, त्या पृथ्वीवरती बाण रोखलेला आहे। म्हणजे काय, आता मी जर बाण मारेल तर ह्या पृथ्वीची राखरांगोळी होऊन जाईल। पृथ्वीने पण ते जाणलं। काय जाणलं? या पृथ्वीराजाचं सामर्थ्य जाणलं आणि शरण आलेली आहे। मनुष्य देह धारण करून ती पृथ्वी
पृथुराजाला शरण आले. हाती घेऊन धनुष्य बाण पृथ्वीवरी रोखताची जाण, पृथ्वी मानवी देह घेऊन प्रकट होणे करी स्तुती. त्या पृथ्वीने त्या पृथुराजाची स्तुती करायला प्रारंभ केला. तू तव मायोपात्त देह भगवान विष्णूची स्वयमेव, नाना अवतार घेऊन सर्व रक्षितोसी प्रजाजना. तू तरी प्रत्यक्ष परमात्माच अवतीर्ण झालेला आहे. मायोपाधीने ग्रस्त झालेला आहेस तू, म्हणून तू नाना प्रकारचे अवतार धारण करतोस. नाना अवतार घेऊन सर्व रक्षितोसी प्रजाजना. परमात्माच दरवेळेला अनेक अवतार धारण करतात. सज्जनांचं प्रतिपालन आणि दुष्टांचा संहार हे भगवंताच्या अवताराचं मुख्य रहस्य आहे. रागद्वेष लोभ काही मोहादी तुझे ठाई, रक्षण करी गा माझे मीना अपराधी पृथुराया. सर्वसामान्य मनुष्य काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या षडरिपूने ग्रस्त असतात. पण हे राजा, या सगळ्या षडविकारांना तू जिंकलेला आहेस, त्याच्या पलीकडे आहेस. मी तुला शरण आले, माझं रक्षण कर. रक्षण करी गा माझे हे मीन अपराधी पृथुराया. राजा, मी अपराध केला नाही. या प्रजेने तुझ्याकडे तक्रार केली की पृथ्वीने सगळी बीजे गिळंकृत केली म्हणून, तर हा अपराध माझा नाही. आचार भ्रष्ट होता लोक मीची घडी औषधी, समस्त लोक चोरप्राय होते देख म्हणून दुःख पावले. राजा, जी लोक अनन्वित पाप करतात ना, त्या पापाचा भार मला सहन होत नाही. हा तुझ्या आधीचा जो वेन राजा होता ना, तो मुळात दुष्टवृत्तीचा होता. म्हणून तर सगळ्या प्रजांनी मिळून त्या राजाचा वध केला. ऋषींनी शाप दिला त्याला. आणि त्याच्या राज्यामध्ये काय झालं, पापी दुष्ट माणसं उत्पन्न झाली, म्हणजे त्यांना राजाश्रयच मिळालं ना. म्हणून त्या पापाने मी त्रस्त झालेली असल्यामुळे ती सगळी बीज गिळंकृत होत होती. यास्तव दोहन करते नेमुना वत्स आणि पात्र कल्पना, गोरूपाने माझे दोहन करून सर्व मिळवावे. मग ज्याप्रमाणे गाय वासरासाठी दूध देते, त्याप्रमाणे यास्तव गोदोहन करते नेमुन वत्स आणि पात्र कल्पना, गोरूपाने माझे दोहन करून सर्व मिळवावे. मग गायीची धार काढतो आपण आणि आपल्याला अमृत प्राप्त होतं. तसं म्हणाले, तू या जमिनीचं दोहन कर. म्हणजे काय कर, ही जमीन जी असमतल आहे तिला समतल कर. ज्या ठिकाणी खूप दगडं वरती आलेली असतील, त्या ठिकाणी इतर ठिकाणी असणारी सुपीक माती जी एक्स्ट्रा आहे, कुठे एक्स्ट्रा असते, नदीच्या पात्रामध्ये ती गाळ म्हणतो ज्याला आपण, नदीचा गाळ. असा तो नदीतनं गाळ काढायचा आणि कुठे टाकायचा, ज्या ठिकाणी वरखड जमीन आहे, खडे वरती आलेले, दगड वरती आलेले, जिथे काही पीक पिकणार नाही, ओसाड जमीन आहे, अशा ठिकाणी ती नदीतली माती काढून, गाळ काढून टाक. आधी समतल कर, त्यानंतर काय कर, त्याच्यामध्ये चांगला असं गाळ टाक. म्हणजे जमीन समतल कर. त्याच्यात माती पाहिजे ना, माती सगळी वाहून गेली पाण्यामध्ये, ती पुन्हा समतल करायला लागते. आणि जसं आपण ती नदीतली गाळ काढू तसं नदीमध्ये पाण्याचं स्टोरेज पण जास्त होतं. त्यामुळे ते सगळं पृथ्वी मातेने पृथुराजाला सगळी कल्पना दिली की तू काय कर.
ऐकोनी पृथ्वीचे संभाषण, पृथ्वीने नेमले वत्सपात्र जाण, सर्व संपद प्राप्त करून सुखी केले प्रजाजन. पृथ्वी होती उंच सखल, बाणे केली तिला समतल. पृथ्वी उंच सखल होती, काही ठिकाणी उंच, काही ठिकाणी एकदम खड्डा. मग ती बाणाच्या योगाने तिने समतोल केली. कुणी? पृथ्वीराजाने पृथ्वीला समतल केलं. पृथ्वी होती उंच सखल, बाणे केली तिला समतल. व्रज, ग्राम, पुरे, नगर, दुर्ग, पट्टणे निर्मिली. ग्रामाची रचना केली. कशी केली त्यांनी ग्रामांची रचना? छोटी छोटी वस्ती व्रज, त्यानंतर अनेक लोकांची वस्ती ग्राम, त्यानंतर त्याच्यापेक्षाही मोठा बाजारपेठ ज्या ठिकाणी वसवता येईल अशी नगरं, आणि त्यानंतर त्या नगरांचं रक्षण करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त, नगराला बाहेरनं कडेकोट भिंत, काही ठिकाणी उंच भागावरती किल्ले बांधले त्याने. नगराचं लांबून येणाऱ्या शत्रूपासून रक्षण करता यावं, उंच डोंगरावरती किल्ले बांधले, लांबून येणारा शत्रू दिसायचा आणि वेळेला त्या शत्रूला नामोहरम करता यायचं. अशी सगळी रचना केली. म्हणून आपण मंत्रपुष्प म्हणतो ना, त्याच्यामध्ये बघा, आपण मंत्रपुष्पामध्ये काय कल्याणकारक मंत्र आहे. मंत्रपुष्प म्हणजे काय? कल्याणकारक मंत्र आहे. ओम स्वस्ति साम्राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं महाराजाधिराज. म्हणजे कुठे आमच्या छोट्या छोट्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांचं कल्याण असो, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं कल्याण असो, शहरात राहणाऱ्या लोकांचं कल्याण असो, महानगरामध्ये राहणाऱ्या लोकांचं कल्याण असो, राजधानीमध्ये राहणाऱ्या लोकांचं कल्याण असो, त्या प्रजेचा जो शास्ता आहे त्याचं कल्याण असो, आणि प्रजेतल्या सर्व, जे प्रजा म्हणजे सर्व समाज, सर्व वर्ण, सर्व जाती, या सगळ्यांचं कल्याण मागितलेलं आहे. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अपुत्रा पुत्रिणः सन्तु पुत्रात् सन्तु पौत्रिणः, अधनाः सधनाः सन्तु जीवेतु शरदशतम्. अधनः सधनः सन्तु, जे दुर्बळ आहेत, गरीब आहेत, अधनः सधनः सन्तु, त्यांना उत्तम असं ऐश्वर्य प्राप्त व्हावं. अधनः सधनः सन्तु जीवेतु शरदशतम, त्याला 100 वर्षाचं दीर्घ निरामय आयुष्य प्राप्त व्हावं. किती मागावं भगवंताकडे? सगळ्याच्या कल्याण. आपली जी मंत्रपुष्प आहे ना, ही राष्ट्रीय प्रार्थना आहे. सगळ्या राष्ट्राचं कल्याण व्हावं, अशी ती प्रार्थना आहे की सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. पुत्रात सन्तु पौत्रिणः, ज्याला मुलं बाळ आहेत त्यांना नातवंड होऊ द्या, ज्यांना मुलं बाळ नाहीत त्यांना मुलं बाळ होऊ द्या, ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांना नातवंड होऊ द्या. म्हणजे पिढी वाढती राहावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं, निरामय आयुष्य सर्वांना प्राप्त व्हावं, असं सगळ्या जगाचं कल्याण करणारा हा पृथ्वीराज आहे. पृथ्वी होती उंच सखल, बाणे केली तिला समतल. व्रज, ग्राम, पुरे, नगर, दुर्ग, पट्टणे निर्मिली. नवीन गावांची रचना केली, ज्याच्यामध्ये प्रशस्त असे रस्ते आहेत, जिथे पाण्याची सोय आहे, आरोग्याची सोय आहे, अशी सर्व व्यवस्था त्यांनी त्या नगरामध्ये केली. ग्रामाधिकांशी रचना पाही, तत्पूर्वी नव्हती काही. लोक सुरक्षित झाले सर्व. हे पहिला राजा पृथू खरा. त्याच्या आधी अशी गावाची रचना नव्हती. कुठेही जिथे जागा मिळेल तिथे लोक राहतो. मग पहिला राजा असा आहे हा पृथ्वीराजा, म्हणून पृथ्वी. पृथ्वीराजा पहिला राजा असा आहे की ज्याने ही सगळी
समाजाची निवासाची व्यवस्था केली आणि प्रत्येकाच्या हाताला काम हा भाग निर्माण केला. म्हणजे आपल्या धर्माची रचनाच अशी की प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं अशी इच्छा असते. आता दिवाळी आहे म्हटल्यानंतर घराला रंग दिला पाहिजे. आता नवरात्र आहे म्हटल्यानंतर ते सुगण आणलं पाहिजे, त्यानंतर ते टोपली आणली पाहिजे, नाना प्रकारच्या वनस्पती आणल्या पाहिजे. हे सगळं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम. दिवाळी आहे म्हणजे मग पणत्या आणल्या पाहिजेत, उन्हाळा आहे म्हणजे डेरा आणला पाहिजे. म्हणजे असं प्रत्येक जेवढे समाजातले घटक आहेत त्या सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. समजा आपली आता 130 कोटी लोकसंख्या आहे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. समजा असं विचार करा त्यातली 1 कोटीच लोक देवाची पूजा करतात असं गृहीत धरा. 130 कोटी लोकातली 1च कोटी असं आपण सध्या आपल्या संकल्पनेसाठी लक्षात घेऊ. आता 1च कोटी लोक जर देवाची पूजा करत असेल तर त्यांना काय पाहिजे? त्यांना चौरंग पाहिजे. म्हणजे 1 कोटी लोकांनी जर पूजा केली तर 1 कोटी चौरंग पाहिजे, 2 कोटी समया पाहिजेत, 2 कोटी तांबे पाहिजेत, 2 कोटी ताम्हणं पाहिजेत, 1 कोटी पेला पाहिजे, 1 कोटी पळ्या पाहिजेत. मग उदबत्तीचे कारखाने, हळदीचे कारखाने, कुंकवाचे कारखाने, कापराचे कारखाने, कापडाचे कारखाने, असं त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी योगदान दिलं जावं अशी त्याच्या मागची ती संकल्पना आहे. म्हणजे समाजाची धारे ती धर्म. संबंध समाजाला जो धारण करतो त्याला धर्म म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्व जीवाचं कल्याण ही संकल्पना आहे. ग्रामाधिकांशी रचना पाहे तत्पूर्वी नव्हती काही, लोक सुरक्षित झाले सर्व हे पहिला राजा पृथुखरा. जेथ पूर्ववाहिनी सरस्वती ऐशा ब्रह्मावर्त क्षेत्री पृथुराजा यज्ञ करे 100 यज्ञ करे तेने इंद्र गडबडला. पृथुराजाने जिथे सरस्वती पूर्ववाहिनी होती त्या ठिकाणी ब्रह्मवर्त क्षेत्रामध्ये 100 यज्ञ केले. आता जो कोणी 100 अश्वमेध यज्ञ करतो त्याला काय होतं? स्वर्गाचं इंद्रपद प्राप्त होतं. त्यामुळे इंद्र घाबरला, आता आपली सत्ता जाईल. तेने इंद्र गडबडला 100व्या यज्ञाचे प्रसंगी इंद्रवेश वाटोने वेगे जटा माथा भस्म लावले अंगे अश्व घेऊन पळाला. 100व्या यज्ञाच्या वेळेला इंद्राने काय केलं? आपला वेश पालटलाय. डोक्यावरती जटा वाढवलेल्या आहेत, भस्म अंगाला लावलेले आहे. अशा वेशामध्ये त्याने तो यज्ञीय अश्व पळवला. म्हणजे यज्ञाचा अश्व कसा आहे? अश्वमेध यज्ञ करायचा आहे ना, म्हणजे त्यासाठी तो घोडा त्याच्या कपाळावरती मस्तकावरती एक चिठ्ठी लिहिलेली असते, पत्र लिहिलेलं असतं, ताम्रपट असतो मस्तकावरती त्या घोड्याच्या. ते घोडा धावत सुटतो आणि त्याच्या मागे रक्षक असतात. तो ज्या ज्या प्रांतातनं जाईल तिथे त्या घोड्याला कोणी अडवलं तर त्याच्यावरती लिहिले असतं की अमुक अमुक राजाने अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आहे, ज्याच्या अंगात ताकद असेल त्याने घोडा अडवावा आणि युद्धाला तयार राहावं. असा तो घोडा सगळ्यांना जिंकून म्हणजे पृथ्वीवरच्या राजांना जिंकून येतो आणि मग तो जगज्जेता असणारा हा राजा तो अश्वमेध यज्ञ करतो. आणि हा अश्वमेध यज्ञाचा घोडाच इंद्राने पळून नेला. तापसवेश पाहुणा बाणन मारला राजपुत्राने, इंद्रा ओळखले यात्रेने म्हणे अश्व पळविला. तपस्व्याचा वेश पाहिला म्हणून राजाने त्याला काही बाण मारला नाही, पण अत्रि ऋषीने ओळखलं की हा इंद्रच आहे. त्यांनी तपस्व्याचा वेश घेतलाय. म्हणाले इंद्र झाला तै गुप्त अश्व आणविला परत, पुन्हा पुन्हा अश्व पळवित अनेक रूपे इंद्रधरे. आणि मग ते तपस्व्याचा वेश टाकला, गुप्त झाला इंद्र, पुन्हा घोडा परत आणला, पुन्हा त्यांनी पळवला. असे त्याने अनेक वेश धारण केले. कोणी? इंद्राने घोडा पळवण्यासाठी. अश्वहरणार्थी इंद्राने जी जी रूपे धरली त्याने तो वेश पाखंडी धरतील जाण कलियुगी जे वेदद्वेष्टे. त्या
यज्ञीय अश्वाचा घोडा पळवण्यासाठी इंद्राने जेवढे वेश धारण केले तेवढे वेश कलियुगामध्ये लोकांना फसवण्यासाठी ते लोक ते वेश घेतात आणि त्या वेशाचा वापर करून लोकांना फसवतात. पृथुराजासी आला क्रोध इंद्रकृत जाणून अपराध केले धनुष्यबाण सज्ज द्विजाने निषेधिले. राजा तो यज्ञ दीक्षाधारे तुहान धरावेश सकरी आम्हीच यज्ञ इंद्र सतुरी आणून दे तो आहुती त्या. राजाने लगेच धनुष्यबाण घेण्यासाठी आणारे म्हणले धनुष्यबाण. त्यावेळेला ऋषींनी त्याला सांगितले, राजा तुला हातामध्ये धनुष्यबाण धारण करता येणार नाही. म्हणले का धारण करता येणार नाही? कारण तू हातामध्ये काय बांधलंय? कंकण बांधलेलं आहे, यज्ञ कंकण बांधलेलं आहे. ज्याने हातामध्ये यज्ञ कंकण बांधलेलं आहे त्याने कुणाला शापही द्यायचा नाही आणि हातामध्ये शस्त्र घेऊन कुणाचा वधही करायचा नाही. ज्यावेळेला विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे रामाला मागण्यासाठी आले होते, लक्ष्मणाला मागितलं नव्हतं, मला राम दे म्हणाले यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. आणि मग वशिष्ठ ऋषीने सांगितल्यानंतर दशरथाने राम आणि लक्ष्मण दोघंही दिले. तेव्हा दशरथ राजाने विश्वामित्रांना प्रश्न केला की तुम्ही तर शापादपी शरादपी असे आहात. शापादपी शरादपी याचा अर्थ काय? तुमच्या पाठीला सदैव धनुष्य आणि पाठीवरती भाता असतो. तुम्हाला संपूर्ण शस्त्रविद्या ज्ञात आहे आणि तपश्चर्येच्या योगाने शाप देण्याचं पण सामर्थ्य तुमच्याकडे आहे. मग तुमच्या यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या राक्षसांना तुम्ही हातात बाण घेऊन मारू शकता, शाप देऊन त्यांना भस्म करू शकता. मग तुम्ही असं का करत नाही? तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्या दशरथाला सांगितलंय, शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी. आणि शाप मी कसा देणार? कारण दीक्षित आहे मी, यज्ञ दीक्षा धारण केलेली आहे. शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी. दीक्षिताने नेहमी क्षमा करायची असते म्हणाले. मी यज्ञ दीक्षा धारण केली आहे त्यामुळे मला शस्त्रही धारण करता येत नाही आणि शापही देता येत नाही, म्हणून माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी रामाला दे म्हणून सांगितलं. तसं हे सगळे जे पृथुराजाच्या बरोबर असणारे ऋत्विज होते, ब्राह्मण होते, जे कोणी तिथे ज्ञानी पंडित होते, अत्रि ऋषीसारखे होते, त्याने राजाला सांगितलं, राजा अरे तू हातामध्ये शस्त्र धारण करू नकोस, कारण तू आता दीक्षा धारण केलेली आहेस. राजा तू यज्ञ दीक्षाधारी तुवान धरावे शस्त्र करे आम्हीच यज्ञ इंद्र सत्वरी आणून देतो आहोती त्या. म्हणजे काळजी करू नको, आमच्याकडे मंत्राचं सामर्थ्य एवढं आहे की इंद्राय स्वहा म्हटल्याबरोबर आकाशातनं त्या स्वर्गातनं इंद्र येऊन अग्नीमध्ये पडेल एवढं आमच्या मंत्रामध्ये सामर्थ्य म्हणाले. त्याला तू हातामध्ये शस्त्र म्हणजे इंद्राला शिक्षा करण्यासाठी हातामध्ये शस्त्र धरण्याची आवश्यकता नाही, कारण तू यज्ञ दीक्षा धारण केलेली आहेस म्हणून. राजा तू यज्ञ दीक्षाधारे तुवान धरावे शस्त्र करी आम्हीच यज्ञ इंद्र सत्वरी आणून देत आहोती त्या. तेव्हा तेथे ब्रह्मा येत ऐसे करणे म्हणेन उचित यज्ञ फळते क्षणिक मात्र इंद्र बापुडा मूर्खासे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं असं काही करू नका. म्हणजे इंद्राला तुम्ही इंद्राय स्वाहा म्हणून अग्नीत आहुती देऊ नका, इंद्र येऊन पडेल अगदी. एवढं तुमचं सामर्थ्य आहे मला पण माहिती आहे, पण त्या सामर्थ्याचा असा वापर करू नका म्हणाले. कारण का? या यज्ञाच्या कर्माने मिळणारं जे पुण्य आहे त्याला स्वर्गातला इंद्र म्हणून जरी त्याला हा स्थान प्राप्त होणार असलं 100 यज्ञ झाल्यामुळे, तरी ते स्वर्गामध्ये मिळणारे इंद्रपद सुद्धा क्षणभंगुरच आहे. कारण तिथलं त्याचं पुण्य संपलं की पुन्हा त्याला पृथ्वीवर यावं लागणार आहे. मग क्षणभंगुर अशा सुखासाठी कशाला इंद्राय स्वाहा करताय?
तेव्हा तेथे ब्रह्मा येत ऐसे करणे म्हणेन उचित, यज्ञ फळते क्षणिक मात्र इंद्रबापुडा मूर्खासे. ते इंद्राला अक्कल नाही म्हणाले. एवढा चांगला तो यज्ञ करतोय, त्याच्यामध्ये विघ्न आणायचं आहे, इंद्राला काय काम आहे? इंद्राला म्हणाले कळत नाही. असं कोण म्हणतोय? ब्रह्मदेव म्हणतोय. आता बघा, 100 यज्ञ केल्यानंतर त्याला इंद्रपद प्राप्त होणारच आहे. आता त्यामुळे ते सत्ता, अमुक एक काम केलं की तुम्हाला सत्ता मिळणार आहे हे नक्की आहे, पण ती सत्ता चालवण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान तुमच्याजवळ आहे का? त्याला महत्त्व आहे. ते नसेल तर मग नुसती सत्ता मिळून काय उपयोग आहे? तेव्हा तेथे ब्रह्मा येता ऐसे करणे म्हणेन उचित, यज्ञ फळते क्षणिक मात्र इंद्र बापुडा मूर्खासे. पृथुराजा महाज्ञाने त्यास चाड नाही यज्ञ, लोकसंग्रहार्थ यज्ञ त्याने केले क्षिती अलवासो. म्हणाले या पृथुराजाने स्वर्गातलं इंद्रपद प्राप्त व्हावं म्हणून यज्ञ केलेला नाही. त्याने हा यज्ञ लोकसंग्रहार्थ केलेला आहे, लोकांना एकत्र येता यावं म्हणून हा यज्ञ त्याने केलेला आहे. लोकसंग्रहार्थ यज्ञ त्याने केले क्षितियाला म्हणसो. पृथ्वीने केला यज्ञ पूर्ण प्रगटला, यज्ञभुक्ता नारायण क्षमा केली इंद्रा जाण शरणागत जाणोनी. पृथ्वीराजाने यज्ञ पूर्ण केला. यज्ञामध्ये मधून प्रत्यक्ष यज्ञ भगवान नारायण प्रसन्न झाले. हे पाहिल्यावर इंद्र पृथ्वीराजाला शरण आला. पृथ्वीराजाने त्याला क्षमा केली. खरं ज्यांचं मन उदार असतं ना, अहो क्षमा करण्यासारखं सामर्थ्य दुसरं नाही. कारण एखाद्याने अपराध केला आणि तुम्ही त्याला क्षमा केली तरी तेवढ्याने भागत नाही, कारण त्याचं मन त्याला खात राहतं. अरे बाबा, मी या माणसाला एवढा त्रास दिला तरी यांनी मला क्षमा केली. बघा काय म्हटलंय, ज्याला आपण क्षमा केलेली आहे ना त्या माणसाचं मन त्याला खातच राहतं. जरी आपण क्षमा केली तरी का खात राहतं? तो मनुष्य विचार करतो की मी या माणसाला एवढा त्रास दिला तरी सुद्धा याने मला क्षमा केली. पृथ्वीने केला यज्ञ पूर्ण प्रगटला, यज्ञभुक्ता नारायण क्षमा केली इंद्रादान शरणागत जाणोने. पृथुराया तू मदंश दान उत्तम केले प्रजापालन, राजा करी प्रजारक्षण प्रजा पुण्य मिळे त्यासी. हे राजा, यज्ञ नारायण पृथुराजाला सांगतात, हे राजा, अरे तू माझाच अंश आहे. राजा हा विष्णूचा अंश आहे असं म्हटलं जातं. हे राजा, तू माझाच अंश आहेस. आणि प्रत्यक्ष हा परमात्म्याचाच अंश होता पृथुराजा. तर ते म्हणतात की तू माझा अंश आहेस, तू प्रजेचं उत्तम प्रकारे पालन पोषण केलं आहेस. त्यामुळे प्रजा जे काही पुण्यकर्म करते त्यातल्या पुण्याचा काही भाग तुला आपोआप प्राप्त होतो. तुला वेगळं पुण्य करायची आवश्यकता नाही, ते तुला आपोआप प्राप्त होतं. तरीसुद्धा तू पुण्यकर्म आचरण करतोच आहेस. प्रजेने केलेल्या पापाचं 6 फळ हे राजाने पाप नाही केलं तरी प्रजेने केलेली पापं राजाला भोगावी लागतात. आणि राजाने केलेली पाप प्रजेला त्रासदायक होतात. राजा तो मदंशदान उत्तम केले प्रजापालन, राजा करी प्रजारक्षण प्रजा पुण्य मिळे त्यासी. अथवा न करता प्रजापालन कर बैसवी जो आकारण, त्यासी प्रजेचे पाप दारुण सर्व लागते सत्य. पण जो राजा प्रजेला त्रास होईल असे कर आकारणी करतो त्याला प्रजेने केलेलं पाप त्याच्या डोक्यावर जातं. अथवा न करता प्रजापालन कर बसवी जो अकारण, त्यासी प्रजेचे पापदारुण सर्व लागते सत्य. संत महात्मे यथार्थ ब्राह्मण त्यांच्या आज्ञेने वर्तावे जाण, धर्मार्थ काम पाहून अंतिमुक्ती सहजची द्या. संत महात्मे सांगतात
त्याप्रमाणे आपण आचरण करावं. धर्म अर्थ काम हे तिन्ही पुरुषार्थ आपण मिळवावेत आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष, त्याच्यासाठी प्रयत्न करावे. अंत्यमुक्ती सहजची द्या हरीची आज्ञा मानून प्रमाण इंद्रादिले आलिंगना रायासनचे बोलवे वचन कंठ दाटला हरिदर्शने. मग भगवंताने सांगितले इंद्राला आता आलिंगन दे, सगळं भांडण विसरून जा. पण भगवंताच्या दर्शनाने पृथ्वीराजाचा कंठ दाटून आलेला होता आणि त्याने यज्ञ नारायणाची प्रार्थना करायला सुरुवात केली. जय जय अजय नारायणा यज्ञ पुरुषा महायज्ञा, तुझा छंद लागो मना भोग मोक्ष मज नको. देवा मला तुझ्या नामाचा छंद लागला पाहिजे, असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. देवा मला तुझ्या नामाचा छंद लागो, भोग मोक्ष मज नको. देवा मला भोग नको आणि मोक्षही नको. भोग सुलभ नारके असते कोण शहाणा मागेल तुझे, तुझे नाम गुण श्रवणासी देई कर्ण सहस्त्रमज. देवा मला एकच काय, मला 1000 कान दे. कशासाठी? तुझं नाम ऐकण्यासाठी. म्हणून असं म्हटलंय सर्वांगाचे करुणी कान कथा करावी श्रवण. काय म्हटलंय का? नुसतं या कानाने आपण ऐकतो असं नाही, सर्वांगाचे करुणी कान कथा करावी श्रवण. सर्वांगाचं कान करून कथा श्रवण करावी, याचा अर्थ आपलं लक्ष इतर ठिकाणी जाऊ नये. जणू काय सर्व देहाचं कानामध्ये रूपांतर झालंय असं वाटतं. सर्वांगाचे करुणी कान कथा करावी श्रवण. तुझे नाम गुणश्रवणासी देई कर्ण सहस्त्रमद. तुझ्या पायाचा दे आश्रय भोगो भागो बापा मागो बापा अन्य काय. तेणे कोपेलना माझी माय लक्ष्मीजीत त्वच्चरणाश्रिता. देवा माझी आई लक्ष्मी, जर मी तुझ्या चरणाचा आश्रय मागितला नाही तर तिला पण राग येईल. ऐसे स्तवनी नानापरी राजा प्रवेशला स्वनगरी. सकाळी गेले स्नानानंतरी ग्रामीण नगरी या पुलाल्या. एकदा राजाने जे सवेशी उपदेश करत असता प्रजेशी सनत कुमार आले गगनमार्गेशी. राही त्याशी पूजेले राजा उभा हस्त जोडून म्हणे आजी झालो धन्य, झाले मज संत दर्शन परम भाग्य ते माझे. यज्ञ समाप्त झाला. प्रजाजन आपापल्या घरी गेलेले, आपापल्या गावी गेलेले. आणि तेवढ्यात आकाश मार्गाने सनत कुमार आले. आता हे सनत कुमार आपल्याला माहिती आहे, पहिलीच कथा आहे ती. काय आहे की त्या सनत कुमाराने जय विजयाला शाप दिला, त्यामुळे भगवंताने अवतार घेतलेले आहेत. हे जय विजय कोण झाले? एका अवतारात हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसऱ्या अवतारात रावण कुंभकर्ण, तिसऱ्या अवतारामध्ये शिशुपाल वक्रदंत झाले. त्याच्यासाठी भगवंताने अवतार धारण केले. म्हणजे ज्याच्या शापाचं सामर्थ्य एवढं होतं की भगवंतसुद्धा तो शाप निवारण करू शकला नाही. असे ते सनत कुमार कुणाला भेटायला आलेले आहेत? या पृथ्वीराजाला भेटायला आलेले आहेत. राजाने हात जोडले, म्हणे आजी झालो धन्य, झाले मज संत दर्शन परमभाग्य ते माझे. मला संतांचं दर्शन झालं, हे माझं परमभाग्य आहे. देव भेटे देखविडी संत दुर्लभ भूमंडळी. मजुरी आपण कृपा केली, दर्शन दिले मज लागे. एक वेळ देव भेटेल म्हणाले, पण संत भेटणं कठीण आहे. साधू मिले संन्यासी मिले, सतसंगत मिलना मुश्किल है. राहिलेला कथाभाग आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि. श्री
मुरलीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे तो ज्वळ। आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ। पहा पर्वणी आली अवनी, ती अघहरणी भवजल तरणी ती पतिता, आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी। शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुझ भगवंता। रमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त। निर्मल भक्ति जले भरित, विहरे हरिहंस चित्त। लोक सुखमळे संत द्विज कुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पीता। आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणाचा। प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा। जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता। आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण। अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण। त्रिताप जाती चिरये शांती, नाथहि वदती कृष्णपदी ठेवू माथा। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुंडलिक वरदारी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर।